स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय आणि जवळपास दुपारचे 1 वाजत आलेत आणि चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले. महायुती आघाडीवर आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी मोठी आघाडी घेतली. जवळपास 27 ते 28 हजार मतांनी ते पुढे आहेत. एक व्हिडिओ आपण निवडणुकीच्या पूर्वी केला होता ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्यासोबत आणि त्यावेळेला त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलं होतं की महाविकास आघाडीने सुभाष देशमुख यांना सोलापूर दक्षिणची सीट किंवा ही जागा सप्रेम भेट दिलेली आहे आणि हे खरं ठरलेलं आहे. तर याच अनुषंगाने आपण अरविंद सरांसोबत बोलणार आहोत. सर, तुम्ही म्हणलेलं खरं ठरलं आणि ही भेट नुसती भेट राहिली नाही तर मोठी भेट झालेली आहे. मोठी नाही, ती भेट तशीच होणार होती ती. आणि कारण सुभाष बापू देशमुखांचा संपर्क किती आहे मतदारसंघात याची मला जाणीव आहे. त्यांच्या अनेक गाव भेटीच्या कार्यक्रमाला मी गेलेलो आहे. सातत्याने संपर्क साधणारा आमदार म्हणून ते माहीत होते लोकाला. विकास कामाची लोकांनी दखल घेतली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्या विरुद्ध जे उभे आहेत त्यांच्यामध्ये मताची विभागणी इतकी झालेली आहे. खरं म्हणजे ती म्हणावं तसे झाली सुद्धा नाही प्रभावी. अमर पाटील इतके मागे पडले सुभाष बापूंच्या, नंबर 2ला आहेत ते. आणि काडादी तर फारच मागे पडलेले आहेत. काडादींच्या समर्थकांचा असा एक अंदाज होता की काडादींना सहानुभूती मिळेल म्हणून चिमणी चिमणी प्रकरणात. पण चिमणी प्रकरणात सहानुभूती म्हणून बापूच्या विरुद्ध का मतदान करतील लोक? आणि चिमणीच्या विरुद्ध सहानुभूतीचं काय कारण आहे? उलट शहरातल्या लोकांना असं वाटतं की ही चिमणी होती त्यामुळे विमानतळ होत नव्हतं आणि रोजगार निर्मितीला अडचण होत होती. तर ते चिमणीचं काही खरं नाही त्या. आणि बापूंच्या संपर्काचा उपयोग झालेला आहे. विशेषतः सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे शेवटच्या दिवशी यांनी जो खेळ केला ना त्याला मी खरं पोरखेळच म्हणेन. कुणीही पाठिंबा कुणाला दिला तर तो मतदानाच्या दिवशी पाठिंबा देतात का? त्याचा काय परिणाम होत असतो? त्या बोलण्याला काही अर्थ पण नव्हता. त्या बोलण्याला अर्थ नाही. आणि तुम्ही पाठिंबा दिला काय नाही दिला काय, लोकांनी तुमचा मेसेज पोहोचेपर्यंत मतदान सुद्धा केलेलं असेल. आणि मुळात तुमच्या ऐकण्याहून मतदान किती फिरणार आहे असं ऐन वेळेच्या. मग काँग्रेसचा जर पाठिंबा काढा देणं होता तर तुम्ही प्रचार का नाही केला त्याचा 8-10 दिवस? मतांमधून तर तसं दिसून येत नाही. आणि काढादी किती मागे पडले. तर बाकीचे मग कोगनुरे, जे संतोष पवार यांची मतं सुद्धा आपल्याला अजून माहीत नाहीत. परंतु आपण जो अंदाज, साधा अंदाज आहे बरं का, म्हणजे फार मोठ्याला राजकीय तज्ज्ञ असण्याची गरज नाही. बापूंचा संपर्क आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्या विरोधातली बाबा मिस्त्री, धर्मराज काडादी, संतोष पवार, सोमनाथ वैद्य, कोगनुरे आणि अमर पाटील एवढ्या लोकांमध्ये मतविभाजित झाले होते. अपेक्षेप्रमाणे झालेलं आहे. या मतदारसंघामध्ये सांगली पॅटर्न राबवणार असं म्हटलं होतं. म्हणजे कसा होता सांगली पॅटर्न? की सांगली जिल्ह्यात शिवसेनेची कुठं शाखा नाही, कुठं ग्रामपंचायत नाही, तरी हा चांगला माणूस आहे असं म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याची उमेदवारी चंद्रहार पाटलाची जाहीर केली होती पैलवान. आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली तेव्हा 1 लाख तरुण जमले होते. मग काँग्रेसच्या लोकांनी हे मान्य नव्हतं. असंच झालं नाही तर मग काँग्रेसच्या लोकांनी मान्य, तर काँग्रेस लोकांनी अपक्ष उमेदवार उभा केला, निवडून आणला. इथं असं कुठं पॅटर्न झालाय ना. ह्यांनी जर काडादीला निवडून आणलं असतं तर तो सांगली पॅटर्न झाला असता. पण आता एक वेगळा दक्षिण सोलापूर पॅटर्नच झालाय. आणि सोलापूर जिल्ह्यात काय झालंय की जवळजवळ 7 मतदारसंघात मवी आघाडी फुटलेली आहे. म्हणजे शहर मध्यला आपले अडम मास्तर उभे आहेत, काँग्रेसकडनं. सांगोल्यामध्ये बाबासाहेब देशमुख उभे मवी आघाडी, म्हणजे इंडिया आघाडीचे. त्यांच्या विरुद्ध दीपक आबाला उभा केले शिवसेनेने, तिथे ते आघाडी फुटलेली. पंढरपूरमध्ये भारत भालके काँग्रेसचे आहेत आणि राष्ट्रवादीचे सावंत आहेत, अनिल सावंत, तिथे आघाडी फुटलेली आहे. करमाळ्यात आघाडी फुटलेली आहे. म्हणजे निम्म्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मवी आघाडीच नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निर्णायक मताच्या आघाडीवर आहे. सध्या अक्कलकोटची 35-40 पुढे आघाडी गेलेली आहे. शहर उत्तरची आघाडी मोठी आहे, बापूंची दक्षिणची मोठी आहे. काय कारण आहे? आता तुम्ही जनसंपर्क असं म्हणताय, आणखी काय कारण आहेत बापूंना पुन्हा संधी मिळण्याचा? बापूचाच फक्त विषय नाही आहे, हिंदुत्व हा विषय फार जोरदारपणे पुढे आला. बरोबर आहे. म्हणजे ते नोमानीने ज्या अटी घातल्या होत्या ना ते सगळ्याला माहीत झाल्या. त्या अटीमध्ये फक्त हिंदू धर्माला यापुढे धर्म म्हणू नये हे मान्य करत असाल तर मुस्लिम तुम्हाला मतदान करतील, अशी एक अट फक्त नव्हती. बाकी सगळी हिंदू धर्माच्या विरुद्ध अटी होत्या. त्याचा परिणाम लोकांच्या मनावर झाला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मवी आघाडी जी आहे, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना
पटोले काँग्रेस ह्याने एकमेकाच्या विरोधात एवढे विधान केले आणि त्यांचं जे मुख्यमंत्री पदासाठी जी होड आहे जी स्पर्धा आहे ती इतकी विकृत पद्धतीने आणि लोकांना आवडली नाही ते, त्यामुळे त्याचा परिणाम निवडणुकीत झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कसं आहे की आपल्याकडे कसं होत आहे, अमुक घटक उत्तर महाराष्ट्रात चालतो, तमुक घटक पश्चिम महाराष्ट्रात चालतो, मुंबईमध्ये वेगळा चालतो. महाराष्ट्रातील 6-7 विभाग आहेत, कोकण, मुंबई, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, सगळ्या ठिकाणी लाडकी बहीण आहेच. इफेक्टिव्ह झाली. लाडक्या बहिणीने हे बरंच मिळवून दिलेलं आहे. आता सुभाष देशमुखांनी बरीच कामं केलेली आहेत. आणखीन काय व्हावं बदल त्यांच्यामुळे असं थोडी अपेक्षा आपल्याला? त्यांचे जे आता जाहीर केलेल्या योजना आहेत ते पूर्ण कराव्यात. म्हणजे वडापूर बॅरेजचं काम आता करायला पाहिजे. वडापूर बॅरेजचं आता आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये बोलायला वेळ मिळाला नाही, परंतु तुम्ही आत्ता बघितलं असं तुमच्या लक्षात येईल की करमाळा तालुक्यातून रशियाला केळी चाललेली आहे. केळीच्या निर्यातीत सोलापूरचा पहिला नंबर आहे. का आला पहिला नंबर? की उजनी धरणाचं पाणी सीना नदीमध्ये आणून सोडलेलं आहे. 8 TMC पाणी ते. मी तुम्हाला कधी बोललो का माहीत नाही, 1 TMC पाणी म्हणजे एका जिल्ह्याचं कल्याण करतं. म्हणजे पाण्यामुळे चित्र बदलले, आता इकडे पण बदलेल. तसं ह्या दक्षिण सोलापूर तालुक्याला अर्धा TMC पाणी मिळालंय. जिल्ह्याचं नंदनवन होऊ शकतं. ते काम होणार आहे, ते मंजूर झालेलं आहे. त्याचा पाठ शहरामध्ये काय बदल व्हावेत? आता हा जुळे सोलापूरचा पट्टा आपण नेहमी जातोय, आता ट्रॅफिक जामची त्या पुलावरची समस्या लोक ओरडत आहेत. आता ते पूर्ण होणार, तो टेक्निकल माध्यमामध्ये आहे. एक नाट्यगृह होण्याची फार गरज आहे जुळे सोलापूरमध्ये. आणि जुळे सोलापूरची गडबड काय माहिती का, की पूर्वीपासून हे माहीत झालेलं आहे, जुळे सोलापूर भागामध्ये विकास काम करणं फार अवघड असतं. कारण काय, तुम्ही गावठाण भागामध्ये इथून एवढ्या रस्त्याचे नळ केले, त्याच्यावर 10 कोटी खर्च केले, तर ती लोकवस्ती दाट असल्यामुळं तिचा फायदा 1 लाख लोकांना होतो. पण जुळे सोलापूरमध्ये तुम्ही काही करायला गेलात तर लांबच्या लांब लाईन टाकायचे. वस्ती दाट नसल्यामुळं, विरळ असल्यामुळं तिचा लाभ जेमतेम 1000 लोकांना होतो. आणि ती अडचण असते पर हेड खर्च करण्याच्या बाबतीत. पण त्यावर मात करून जुळे सोलापूरमधल्या ज्या बेसिक गरजा आहेत, विशेषतः गटार योजना आहे, पाणी पुरवठा आहे, बापूंनी आणि विजयकुमार देशमुख यांनी सगळ्यांनी मिळून एक गोष्ट करायला पाहिजे. त्यांना लोकांनी जेवढ्या मोठ्या संख्येने निवडून दिलेलं आहे तेवढा न्याय त्यांनी महापालिकेला दिला पाहिजे आणि महापालिकेचा कारभार चांगला करून दाखवला पाहिजे. ह्या दोघांच्या मतभेदामध्ये ते महापालिकेचा एवढा सोलापूरचा विकास पण मागच पडला. सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीतून झाल्या योजना, परंतु 5 वर्ष अंदाजपत्रकच नाही, सिटी बस नाही. सोलापूर शहर या बाबतीत फार महाग पडलेलं. स्वच्छ सुद्धा नाही सोलापूर, तुम्हाला दाखवतो मी. तर ह्या गोष्टीत नगरपालिकेची छोटी काम काय असतंय, लाईट, पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता, ह्याच्यावर लक्ष द्यावं. सुशील कुमार शिंदेने मागे काय सांगितलं, 1984ला पाईपलाईन जी आणली की नाही उजनी टू सोलापूरने, ते म्हणले की लोकांची गरज पाणी ही असते. बरोबर. त्यावेळेस भाजपने खूप विरोध केला होता त्या पाईपलाईनला. तुम्ही नसाल त्यावेळेस, लहान असाल, 84ची गोष्ट आहे. एवढी टीका की तुम्ही महापालिकेला बर्बाद करायला चाललात, तुम्ही कर्जबाजी करायलात, काही ह्या पाईपलाईनची गरजच नाही. पण ते सोलापूर आता टिकले ते त्या पाईपलाईनवर. ते पाणी आता कमी पडायला लागलंय. दुसरी गोष्ट, सोलापूरच्या औद्योगिक विकासासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, विशेषतः MIDC एरियामध्ये जे पाणी पुरवठा किंवा सोयी करणं आहे, त्या आवर्जून केल्या पाहिजेत. सिटी बस पाहिजे सोलापूर शहरात. आता यावेळेला बापूंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळेल असं वाटतंय का? आता ते वरचे लोक ठरवतील. परंतु दोघांनी काही काळ मंत्रिपद भोगलेलं आहे, विजयकुमार देशमुखांनी वगैरे. पण पालकमंत्रीपद बापूंकडे माझ्या माहितीप्रमाणे नव्हतं आलं. त्यांना सहकार मंत्री वगैरे केलं गेलं होतं. पालकमंत्रींनी म्हणून विजयकुमार देशमुखांनी काम पाहिलं. आता सचिन कल्याण शेट्टी यांचं पण नाव आहे, पण बघूया संध्याकाळ परत किंवा 1-2 दिवसामध्ये ते क्लिअर होईल. आत्तापुरता हा संवाद मी इथंच थांबवतोय. इतरही काही विषयावर आम्ही बोलणार आहोत, तर ते पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला पाहता येईल. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।